तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज। अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत रहा तुमच्या शहराचे चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज। जर झेंडे लावायचे आहेत एमआयएमचे तर मला 100 घरांच्या बॅनर लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल, झेंडे किंवा बॅनर। याच्यामध्ये सहपत्रामध्ये दिलाय जागा मालकाचे संमतीपत्र, ते आम्हाला मिळणारच आहे, कोणालाही मिळेल। सन 2025-26 या वर्षाची कराची पावती सोबत जोडलेली आहे, ही सहपत्राची अट आहे। आणि टॅक्सेशन विभागामध्ये आज असंख्य उमेदवार हे पैसे नसल्यामुळे, टॅक्सची व्यवस्था नसल्यामुळे झेंडे बॅनर लावण्याच्या परवानगीसाठी आले असता त्यांना ती परवानगी नाकारली। ते गोरगरीब अपक्ष पक्षाचे उमेदवार हे परत गेले आणि एखादा श्रीमंत उमेदवार आला, त्यांना त्या ठिकाणी टॅक्सची पूर्तता केली, पैसे भरले आणि तो परवानगी घेऊन गेला। मग लोकशाहीमध्ये जर समान पद्धतीने निवडणूक व्हायची असेल तर जर तुम्हाला सूचकाचा टॅक्स भरलेला नसतानाही सूचक म्हणून चालू शकते। एक हे परवानगी झाली। दुसरी परवानगी झेंडे लावण्याची, त्याच्यासाठी टॅक्स भरा, परवानगीचा 3 नंबरचं पेज। त्याच्यानंतर 4 नंबरचं पेज याच्यात दिलाय कॉर्नर सभा घेण्याची परवानगी मिळण्याबाबत। जर मला प्रवीण बोके यांच्या घराच्या बाजूने मोकळ्या भागात कॉर्नर सभा घ्यायची आहे, यांच्या घरावर जर 5000 टॅक्स असेल तर आधी मला ते 5000 भरावं लागेल। सभा राहील माझे 40 लोकांचे, दिलेला आहे ना कॉर्नर सभा घेण्याची परवानगी मिळण्याबाबत। सन 2025 या वर्षाची कराची पावती सोबत जोडली आहे, हे असेल तरच मिळेल। मग आमचा 10 रुपयाचा झेंडा, त्याच्यासाठी 1000 रुपयाची टॅक्स भरायची आमची क्षमता आहे का? आमचा तो गोरगरीब मजलूमों की पार्टी है हमारी। हमारा जो पार्टी का ये है काम है, जनाब ओवैसी साहब जो आवाज उठाते हैं वो इस देश के दलितों के लिए, मजलूमों के लिए, गरीबों के लिए आवाज उठाते हैं। और हमारी पार्टी गांव में भी जो भी उम्मीदवार है, जो गरीब उम्मीदवार है, वो सभी उम्मीदवारों के लिए, पक्ष यहाँ बाजू में रह गया, लेकिन वो कांग्रेस का गरीब उम्मीदवार रहे, वो भाजपा का रहे, वो उबाटा का रहे, वो सेना का रहे, शिंदे सेना का रहे, या कोई अपक्ष रहे, हर को कॉन्टेस्ट करने का अधिकार है। वो अधिकारों की हमी संविधान ने दी हुई है। अगर वो अधिकार नप यंत्रणा अमीर उम्मीदवारों के द्वारा, अमीर पार्टियों के द्वारा हमसे छीन रहा है तो उसके खिलाफ में हम बगावत करेंगे, हम आवाज उठाएंगे। यही आप सबको बोलने के लिए यहां मैंने इनवाइट किया है। इस बारे में आज हमने एक निवेदन दिया है। ये निवेदन की कॉपी आप सभी को, ये प्रेस की कॉपी है, करण्यासाठी आम्हालाच नाही, सर्व पक्ष, भाजप, उबाटा, काँग्रेस, राष्ट्रवादी या सर्व पक्षाच्या गोरगरीब उमेदवारांना निकोप स्पर्धेपासून, निवडणूक लढवण्यापासून बाधित करण्याचं काम निवडणूक यंत्रणा अंजनगावची करीत आहे, करीत आहे। आम्हालाच नाही तर 200, मला वाटते 51 उमेदवार आहेत रणांगणामध्ये, 7 उमेदवार नगराध्यक्षासाठी आहेत। ही अट सर्वांना अन्यायकारक आणि जाचक आहे। या विषयावर, या मुद्द्यावर तुमचं बोलणं झालं का निवडणूक अधिकारी सोबत? त्यांना विचारणा केली असता त्यांनी या संदर्भात आमच्याकडे कुठलेही संदर्भ उपलब्ध नसल्याचं मला निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले। त्यांनी मुख्याधिकाऱ्याशी संपर्क करायला सांगितला, परंतु उपमुख्य अधिकारी त्रिपुरारी यांनी सुद्धा या संदर्भात मला काहीच माहिती नाही असे सांगितले। आता आपली भूमिका काय आहे? माझी भूमिका या संदर्भात अशी आहे की जाचक अट जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत या संदर्भात आम्ही प्रशासनाशी लढा देऊ। जर उद्यापर्यंत ही अट रद्द न केल्यास आम्ही आमरण उपोषणाला बसण्याची सूचना उद्या त्यांना देणार आहोत। वैयक्तिक असं तुम्हाला सांगण्यात आलं काय की नाही? असंख्य होते, इतर पक्षांना नाही आहे, सगळे उमेदवार वापस गेले ना, हे कॉमन आहे ना। हे माझ्या वैयक्तिक एमआयएम साठी नाही आहे, पण हे गरिबांसाठी कॉमन आहे। त्याच्यात काही माहिती देण्यास असमर्थता दर्शवली, मी संवाद साधू शकता त्यांच्याशी। हे मुद्दा आपल्याला मान्य नाहीये असं आपल्याकडे कोणतं याद किंवा परिपत्र कसं आहे का? माझ्याकडे कसं राहील ते त्यांची जबाबदारी आहे, ज्यांनी ह्या नमुने बनवलेले आहे। तुम्ही त्यांना विचारलं, मी निवेदन दिलं, मग त्यांचं काय म्हणणं आहे? ते आमच्याकडे असं काही नाही आहे, त्यांच्याकडे तसा प्रकारे जीआर नाही, कुठल्या प्रकारे त्यांनी अशी नोटीस का बजावली सगळ्या उमेदवारांना? ते आता सांगायला तयार नाहीत ना, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो ना। तुम्ही आमचा आवाज बना, आमचाच नाही, त्या 251 उमेदवारांचा, त्या 7 उमेदवार अंजनगावच्या 72,000 लोकसंख्येचा आवाज बना की या देशात केली
नाही, मी फक्त आता 4, 4:30, 5चा वेळ झाला होता, त्याच्यामुळे मी तातडीनं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल केली. आता उद्या आम्ही आणखी वरिष्ठांकडू, जिल्हाधिकाऱ्याकडे करू, दाद मागू, आमचं शिष्टमंडळ जाईल. ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव सुरजी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा.